हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा फरियान मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आत्ताच माहेरावरून मी पोहोचलेली आहे इकडे घरी. तर आता मला बॅग अनपॅकिंग करायची आहे. तर मी बॅग अनपॅकिंग कशी करते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. जास्त काही नाही, जेवढ्या टिप्स मला माहिती आहे तेवढ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर मग आता मी पहिलं बॅगमधली सगळी कपडे जे आहेत ती सगळी धुवायला टाकणार आहे. तर पुढे मी तुम्हाला सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या सांगत जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माहेरी जायचं म्हटलं की आपल्याला खूप उत्साह असतो आणि प्रत्येकाचाच उत्साह हा ओसंडून वाहत असतो. त्यामुळे माहेरी जाताना आपण छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत असतो. पॅकिंग करतानाही आपण आपल्या सर्व आवश्यक वस्तू बॅगेत ठेवतो. पण जेव्हा ट्रिपवरून आपण परततो ना किंवा माहेरावरून आपण परततो ना, तेव्हा खूप थकून आलेलो असतो. त्यामुळे बॅग अनपॅक करायचा खरंच खूप कंटाळा येतो आणि मला तर खूप कंटाळा येतो बॅग अनपॅक करायचा. आणि वर जरी आपल्या पिशव्या आपण अनपॅक केल्यात तरीसुद्धा आपलं घर पूर्ण असं विस्कटलेलं दिसत असतं आणि परत पुन्हा सगळ्या गोष्टी जागेवर ठेवायला खूप वेळ लागतो. हे आपणा सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडत असेलच. पण जर आपण माहेरावरून किंवा सासरवरून परतल्यानंतर तुम्हाला तुमचे अनपॅक करण्याचे काम जर सोपे करायचे असेल तर मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर त्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर आता मी बॅग अनपॅक करायला घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर मी सॅकमधली सगळी कपडे मी बाहेर काढून घेणार आहे आणि तुम्हाला काही टिप्स पण सांगते. पहिली टिप्स जी आहे ती आपण जे पॅकिंग केलेलं आहे ना ते खरंच हलकं असावं. कारण अनपॅक करताना आपल्याला जास्त त्रास पण होऊ नये असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी आपल्याला जास्तीचीच तयारी किंवा आगाऊ तयारी करावी लागेल. उदाहरणार्थ आपल्या बॅगमधील पॅकिंग कमी करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ज्यामुळे आपले काम नंतर सोपे होईल आणि आपल्याला आवश्यक नसलेल्या गोष्टी पॅक न करण्याचा प्रयत्न करता येईल. तर आता ही सगळी छोटी मोठी कपडे आहेत ती मी बाजूला काढून ठेवते आहे. जसं की रुमाल, मास्क आणि स्कार्फ वगैरे. तर ह्या गोष्टी मला कंपल्सरी लागतातच प्रवासामध्ये. जरी मी स्कार्फ घेतलं तरी मास्क घ्यायला अजिबात विसरत नाही, कारण मला मास्क हवाच असतो. तर आता दुसरी गोष्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे की वैयक्तिक पाऊच. तर आपल्याकडे ना वैयक्तिक पाऊच असणं खरंच खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण माहेरावरून परततो तेव्हा आपल्याला अनपॅक करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतंत्र पाऊच बनवतो किंवा बनवायचा. कारण जे आपले वापरलेले कपडे असतात किंवा स्वच्छ कपडे असतात, काही कागदपत्रे असतात किंवा काही इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा असतात आपल्यासोबत, जसं की हेअर स्ट्रेटनर, असे भरपूर साऱ्या गोष्टी असतात. त्या आपल्याला व्यवस्थित ठेवायला पाऊचच नेहमी मदत करत असतो. त्यामुळे आपल्याला अनपॅक करताना कोणतीही अडचण येत नाही. तर आता तिसरी जी गोष्ट आहे ना ते नियोजन असणं खरंच खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण माहेरावरून घरी परततो ना तेव्हा बॅग अनपॅक करण्यासाठी कंटाळा येऊ नये म्हणून यासाठी आपल्याला थोडीशी स्मार्ट ट्रिक अवलंबण्याची गरज आहे. कारण आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की जेव्हा तुम्ही माहेरावरून परतण्याची तयारी करतो किंवा आपण करतो तेव्हा आपली बॅग आणि आपलं सामान व्यवस्थित ठेवायचं. जसं की कपडे, रोजच्या वापरातील वस्तू या एकत्र कशाही ठेवल्या ना तर त्या अस्ताव्यस्त होतात आणि असं केल्यास ना आपण जेव्हा माहेरातून येतो ना तेव्हा वेगवेगळ्या करण्यात ना आपला अर्धा वेळ जात असतो. त्याच्यामुळे नियोजन असणं खरंच खूप गरजेचं आहे. तर आता जेवढी कपडे माझी धुवायची होती तेवढी मी बाजूला टाकते आहे, कारण नंतर मला वॉशिंग मशीनमध्ये ती कपडे टाकायचे आहेत. आणि जेवढी धुतलेली कपडे व्यवस्थित ठेवलेली होती तर ती अशीच मी ठेवून देणार आहे. आणि जे काही नवीन ड्रेस वगैरे आहेत ना, म्हणजे नवीन पण ड्रेस मी 2-3 घेऊन गेले होते कारण उपयोगी पडतात. भाऊबीज झालं किंवा मग यात्रा झालं, कुठे जाणं असतं, देवाला जाणं झालं आमचं तुळजापूरला. जर तुम्ही माझा तुळजापूरचा व्लॉग बघितला नसेल तर प्लीज तुळजापूरचा व्लॉग बघा, खरंच खूप मस्त आहे. आणि आमची यात्रासुद्धा आहे, माहेरची यात्रा, म्हणून मी व्लॉग टाकलेला आहे. तो जर अजूनपर्यंत कोणी बघितला नसेल तर प्लीज तो पण बघा, खरंच खूप खूप छान आहे. आमच्याकडची यात्रा कशी असते हे तुम्हाला बघायला नक्की मिळेल. तर आता पर्स मी रिकामी करून घेते आहे आणि पर्समध्ये जेवढं काही साहित्य असतं आपल्या ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असतं. आणि ही 5वी टिप्स आहे. जेव्हा आपण आपले मेकअप प्रोडक्ट्स किंवा इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स घेऊन जातो ना त्यावेळेस आपण वेगवेगळ्या पाऊचचा वापर करूनच त्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत.
आणि पर्स मी कधीही जाताना मोठ्या साईजचीच घेऊन जाते. छोट्या साईजची पर्स नेली की त्यामध्ये काहीही व्यवस्थित सामान बसत नाही आणि सामानाची तूटफूट पण होते. व्यवस्थित सामान राहत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित घेऊन जाते मी ह्या मोठ्या बॅगमध्ये आणि ही बॅग मला खूप आवडते. ही बॅग मी कोल्हापूरवरून घेतली होती. खूप सुंदर बॅग आहे. तर आईकडून ही मी देवाची वस्त्र घेऊन आले होते ह्यावेळेस. माझ्याकडे नव्हती, संपली होती माझी, खराब झालेली, म्हणून मग आईकडे शिल्लक होती तर मी ही लाल कलरची देवाची वस्त्र घेऊन आले. त्यानंतर मग ती बाजूला काढून ठेवली, पर्स रिकामी केली आणि अजून एक तुम्हाला टिप्स द्यायची आहे. जेव्हा आपण प्रवासातून थकून भागून येतो तेव्हा आपल्याला जेव्हा आयता चहा मिळतो ना किंवा आयती कॉफी मिळते ना, खरंच हे खूप स्वर्गसुख आहे. आणि आज मला आयता चहा मिळाला होता. एवढं भारी वाटत होतं ना चहा पिताना, म्हणजे ती फिलिंगच वेगळी असते. आपल्याला कोणीतरी आयता चहा दिलाय प्रवासातून आल्यानंतर. तर आता ह्या ज्या कॅरी बॅग्स आहेत ते चहा पिऊन झाल्यानंतर आता जेवढ्या कॅरी बॅग्स वगैरे मी घेऊन जाते, काही साहित्य वगैरे मम्मी देते त्याच्यामुळे मला लागतात, तर आता त्या व्यवस्थित ठेवते. जेवढ्या मोकळ्या झालेल्या आहेत तेवढ्या, आणि सॅक वगैरे पिशवी वगैरे वॉशिंग मशीनमध्ये मला धुण्यासाठी टाकायचे आहे. आणि हे घरगुती लोणचं, तर मम्मीने हे घरगुती लोणचं केलेलं आहे. मी पण लोणचं बनवलं होतं, पण माझं लोणचं संपलं त्याच्यामुळे आईनं परत लोणचं दिलेलं आहे. परत पुन्हा दाखवते मी तुम्हाला. खूप छान आहे, स्मेल पण खूप छान येतो ह्या लोणच्याचा. आणि हे उन्हाळी पदार्थ आहेत. उन्हाळी पदार्थ पण तिनं मला दिलेले आहेत. ती पण एकटीच आहे करण्यासाठी. तिला पण एकटीला करायला खूप त्रास होतो. ती पण बाहेरूनच करून घेते हे सगळे पदार्थ. जेवढं काही तिला बनवता येते तेवढं ती घरी बनवते, सांडगे वगैरे, आणि बाकीचं मग बाहेरून बनवून घेते आणि त्यातलंच मला दिलेलं आहे. तर हे सगळं आता मला अनपॅक करायचं आहे. लिंबू पण आणलेले आहेत. लिंबू हे बहिणीच्या घरचे आहेत. जेव्हा तिनं साहित्य पाठवलं होतं त्याचा पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती, बहिणीच्या घरचा वानवळा. तर तो पण व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. खरंच खूप व्हिडिओ केलेले आहेत मी गावी गेल्यानंतर. आणि काय माहिती, गावी गेल्यानंतर आहे ना आपल्याला खरंच खूप असे वेगवेगळे कंटेंट मिळतात, टॉपिक मिळतात. तर आता हे जे सगळं माझं मेकअपचं साहित्य आहे किंवा काही वस्तू आहेत किंवा बहिणीने काही गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित ठेवायच्या आहेत. आणि हे सगळं जिथं मी मेकअप करते रोजचा किंवा रोज मी जिथं आवरते तिथं हे सगळं साहित्य मी व्यवस्थित ठेवते. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ह्याच्यात मी व्यवस्थित ठेवत असते. तर आता हे पाहू शकताय तुम्ही गळ्यातलं, म्हणजे जो हार होता किंवा हा एक हार आहे. तर हे दोन्हीही हार मी कोल्हापूर येथून घेतले होते. खरंच खूप सुंदर आहेत. क्वालिटी पण इतकी मस्त आहे ना त्याची. थोडीशी प्राईस जास्त आहे पण क्वालिटी खूप भारी आहे. आणि जे काही माझं सनस्क्रीन वगैरे आहे, मॉइश्चरायझर आहे, ते पण व्यवस्थित ठेवलं. परीचे हेअर बेल्ट आहेत. परत बाकीचं काही लिपस्टिक असतात, आयलायनर आहे किंवा मस्कारा वगैरे, हे सगळं मला व्यवस्थित ठेवायचं होतं. तर ते जिथल्या तिथं त्या त्या जागेवरती ठेवलं म्हणजे पुन्हा मला घेताना उपयोगी पडतं. तर आता हे मोठे झुमके माझ्या बहिणीने माझ्यासाठी आणले होते. तिला माहिती आहे मी असे मोठे मोठे कानातले घालते, मला आवडतात, साडीवरती छान पण दिसतात, त्याच्यामुळे ती माझ्यासाठी घेऊन आलेली. तर थँक्यू. आणि ही डोक्याची गोळी, तर माझं डोकं फार दुखतं त्याच्यामुळे माझ्या पर्समध्ये कंपल्सरी ही डोक्याची गोळी असतेच. आणि हे पहा, हे तुळजापूरला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा हातात बांधायचं मम्मीने घेतलेलं आणि ते माझ्या बॅगेत तसंच राहिलं, कारण मी ही बॅग घेऊन तुळजापूरला गेली होती त्यामुळे त्या बॅगमध्ये तसंच राहिलं आणि मला काढण्याचं लक्षच नाही. आता ते तसंच ठेवेन, मम्मी एखाद्या दिवशी आली की तिला देऊन टाकीन. तर आता हे सगळं आता साहित्य मी व्यवस्थित ठेवून देते. आणि हे जोपर्यंत आपण आपली बॅग अनपॅक करत नाही तोपर्यंत मनाला चैन पण मिळत नाही आणि घरामध्ये खरंच खूप पसारा होतो आणि ते चांगलं पण वाटत नाही. त्याच्यामुळे बॅग अनपॅक पटकन केली ना की सगळं व्यवस्थित तिथल्या तिथे जागेवरती ठेवलं जातं आणि घर पण आपलं छान दिसतं. तर आता सगळं मी व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. जिथल्या तिथे जे काही गळ्यातले वगैरे होते माझे सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत. बांगड्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. परीचं काही साहित्य होतं ते पण व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि बाकीचे काही कपडे जे आहेत तीसुद्धा मी आता वॉशिंग मशीनमध्ये घातलेले आहेत. आणि आता ही पर्स पण व्यवस्थित ठेवून देते. माझी फेवरेट पर्स आहे ही, मला खूप आवडते. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग? तर आता सगळी बॅग अनपॅकिंग करून झालेली आहे आणि आता कपडे पण बरीचशी पडले, तुम्हाला तिथं दिसत असेल सगळी. तिथं मी सगळी जी धुवायची कपडे आहेत ना ती सगळी सेपरेट ठेवलेली आहेत. आणि फक्त माझा एक नवीन ड्रेस आणि दुसरे जे नवीन ड्रेस होते ते धुतलेले नव्हते, तसेच होते नवीन ड्रेस, त्यामुळे ते कपाटामध्ये तसेच ठेवून देणार आहे. बाकी सगळे ए टू झेड धुवणार आहे. आणि बॅगा पण धुवून काढायच्यात मला. आईने काय काय साहित्य दिले ते सुद्धा सगळं मी दाखवले तुम्हाला. ते पण मला व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित भरून ठेवते आणि
स्वयंपाकाच्या तयारीला पण लागायचे. तर आता तुम्हाला कसा वाटला हा अनपॅकिंगचा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता तुम्हाला सगळे पुण्याचे ब्लॉग बघायला मिळणार आहे. माहेरचे ब्लॉग संपलेले आहेत, सुट्टी संपलेली आहे त्याच्यामुळे. तर भेटू परत. बाय.